नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण वसुबारस या सणाबद्दल पाहिले. तर आज आपण धनत्रयोदशीच्या दिवसाची पूजा व महत्त्व बघणार आहोत. या दिवशी धन, संपत्ती आणि आरोग्याची देवता असलेल्या धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. या दिवशी सोने, चांदी, झाडू, पितळाचे भांडे आणि नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते, कारण यामुळे घरात समृद्धी येते. या दिवशी देव धन्वंतरीचा जन्म झाला असल्याने आरोग्याच्या समृद्धीसाठी त्यांची पूजा करणे महत्त्वाचे असते. धन आणि संपत्तीची देवता म्हणून देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केल्याने घरात धन संपत्ती टिकून राहते. या दिवशी धन्वंतरीचे पूजन करावे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. धन्वंतरीचा फोटो घरात मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरी मंत्राचा एक माळ जप करणे. धन्वंतरी मंत्र असा आहे: ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृतकलशहस्ताय सर्वमय विनाशाय सर्व रोग निवारणाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नमः. या मंत्राची एक माळ जप करावा. त्या फोटोला फुलांचा हार घालावा, तुळस वाहावी आणि नैवेद्य दाखवा. नैवेद्य धन्वंतरी देवतेला धान्य आणि गुळाचा नैवेद्य दाखवा आणि आपण जो घरात स्वयंपाक केला असेल त्या स्वयंपाकाचाही नैवेद्य दाखवावा. धन्वंतरीच्या उपासनेबरोबरच घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे. दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी. धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठात्री दैवत असल्यामुळे त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते. त्या दिवशी एक वेळा विष्णू सहस्रनाम, राम रक्षा, गीतेचा 15वा अध्याय आणि एक वेळा कालभैरव अष्टक, एक माळ महामृत्युंजय मंत्र जप करावा. या दिवशी सोने, चांदी, पितळेचे भांडे, धने आणि झाडू यासारख्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते आणि घरात समृद्धी येते. तसेच या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचा आहे. या दिवशी सायंकाळी कणकेचा एक मोठा दिवा किंवा मातीची पंती घ्यावी. त्यात तेल व वात घालून तो घराच्या बाहेर दक्षिणेला दिव्याची ज्योत दक्षिणेला करून पेटवून ठेवावा आणि दक्षिण दिशेला तोंड करून व हात जोडून यमराजांचा मंत्र म्हणावा आणि त्याला नमस्कार करावा. यमराजाचा मंत्र: मृत्यू नामदंड पाशाभ्या कालेन शामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्यजा प्रियता मम. हा मंत्र म्हणून नमस्कार करावा आणि इतर कोणत्याही दिवशी दिव्याची पूजा दक्षिणेकडे तोंड करून करत नाही. दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते. यम हे धर्मराज ही मृत्यूची देवता आहे. या दिवशी त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू टाळला जातो. म्हणून आपल्याला या दिवशी यमदीपदान करायचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमची कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ.